डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार हे अनेक सवाल उपस्थित करतायत। 27 फेब्रुवारीला रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली। अशातच आता खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय। सखोल चौकशी VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGC आहे। या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हात मिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये DGC आणि VSR कंपनी, त्या हात मिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही। VSR कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत। चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील। DGCA ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे। खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत असं मी नेहमी म्हणतो। DGCA कॉन्ट्रॅक्ट किलर आहे। अहमदाबादमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचे बळी हे DGCAच्या हलगर्जीपणामुळे गेले। अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे। काही दिवसापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली रांची भागामध्ये, ही DGCAचंच पाप आहे। DGCA फक्त भ्रष्टाचार करते, आपल्या हव्या त्या लोकांना लायसन देते किंवा काढून देते। रावसाहेब, आता आपण VSR कंपनी आरोपी क्रमांक 1 म्हणाला, त्याच VSR कंपनीने काल देवेंद्र फडणवीसांनी आणि सुनेत्रा यांनी प्रवास केलेला विमानात। हो, मग तो त्यांचा प्रश्न आहे ना। त्यांचं स्वतःचं वेगळं विमान असेल VSRकडे दिलेलं। VSRचे स्वतःच्या विमानं कमी आहेत आणि राजकीय नेत्यांची विमानं VSR आपल्याकडे ठेवतं। त्याच्यामध्ये त्यांचं विमान असेल स्वतःचं, ते फडणवीस साहेबांचं। पण रावसाहेब, काल रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर जी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि त्यात ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात सुनेत्रा पवार अजून गप्प का आहे? हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता। हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे। ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे। मी असं म्हटलं, त्या सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहेत, FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे। त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या। रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय। VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो हवा अशी त्यांची अपेक्षा आहे। हीच मागणी ज्याने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला पिता गमावला आहे, त्यांनी केली पाहिजे, पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे। हा अपघात धोक्यानं की धोक्यानं असं देखील राज ठाकरेंनी नाही, ठीक धोका आहे। नेमका कोणी दिला? त्याच्यावरती खूप वेळा आपण राज्यसभेला पवार साहेबांची भेट घेतली, काही चर्चा झाली राज्यसभेच्या इस्पितळात आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्याच्यामुळे ती राजकीय चर्चा करण्याची जागा नाही। त्यांच्याने माझे व्यक्तिगत नात्याचे संबंध आहे पहिल्यापासून राजकारणात येण्याआधीच्या पासून आहे। काल त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक चौकशी केली, माझ्याशी ते बोलले अनेक विषयावर। हे खरं आहे, इतरसुद्धा काही लोकांचे तेव्हा दिल्लीतून फोनाफोनी सुरू होती तिथे, त्या संदर्भात एक संवाद झाला, तो मला माहिती आहे। आणि पवारसाहेबांची प्रकृती आता स्टेबल आहे। काही चाचण्या त्यांच्या
थोड्या आज उद्याकडे होतील आणि ते घरी जातील. त्याला ताबडतोब घरी जायचं, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवलेल्या कुटुंबांना थांबवलेलं आहे. विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.